चा माल हा थेट मार्केटमध्ये आणि त्या थेट मार्केटमधून स्वस्त किमतीमध्ये तुम्हालाही उत्पन्नाचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला आणि ग्राहकाला सुद्धा कमी किमतीमध्ये रास्त किमतीमध्ये हा सगळं उत्पादन बाजारपेठेमध्ये आता उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा फायदा, मगाशी AI चा उल्लेख केला, आमच्या कलेक्टर साहेबांनी केला आणि दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये फार मोठं प्रदर्शन झालं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण प्रत्येक ठिकाणी शोधतो, बुवा माहितीच नसते कसं करायचं, काय करायचं, फवारणी किती करायचं, कृत्रिम काय आणि ऑर्गॅनिक काय, नॉन ऑर्गॅनिक काय, सगळ्या गोष्टी संभ्रम आहे, शेतकऱ्यांना माहीत नसतं. आता ॲपसुद्धा शेतीला किती पाणी दिलं पाहिजे, किती त्याच्यावर खत टाकलं पाहिजे, केव्हा लागवड केली पाहिजे, केव्हा शेती आपण ती तोडायचं योग्य झालं, ऊस केव्हा तोडला पाहिजे, भाजी केव्हा काढली पाहिजे, हे जे काही शेड्यूल आहे, जे काही काम आहे लागवडीपासून ते उत्पादन होईपर्यंत, याला आता अतिशय सोप्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता सरळ आपल्याला ही माहिती मिळू लागलेली आहे.